नमस्कार मंडळी. तर आपण चालू झालं म्हटलं आपण पण उन्हाळ्याचा एखादा पदार्थ बनवू. तर मी बनवलं साबुदाण्याचे पापड्या. यासाठी मी रात्रीच साबुदाणा पहिले भिजू घातला होता. पहिले एका कढईत पाणी घेतलं, त्यात मी थोडं मीठ, हिरवी मिरची आणि जिरे ॲड करून ते चांगलं मिक्स करून त्याला 1 ते 2 उकळे होऊन दिल्यात. उकळी आल्यानंतर त्यात मी भिजवलेला साबुदाणा ॲड केला आणि त्याला 15 ते 20 मिनिटं चांगला शिजू दिला. 5 ते 10 मिनिटांनंतर बॅटर थोडं घट्ट झालं की मग मी त्यात टाकला आहे किसलेला बटाटा. यामुळे पापडाला एकदम मस्त असा क्रंचीपणा येतो आणि खायला पण एकदम मस्त लागतं. त्यानंतर मी परत 10 ते 15 मिनिटं त्यांना चांगलं शिजू दिलं आहे. तुम्ही बघू शकता बॅटर थोडं घट्ट झालं की मग पापड्या टाकायला पण सोपं होतात आणि चवीला पण चांगलं लागतं. त्यानंतर बॅटर चांगलं शिजल्यानंतर मी त्याच्या एका प्लॅस्टिक पेपरवरती पळीने छोट्या छोट्या अशा पापड्या टाकून घेतल्या, जसं की तुम्ही बघू शकता. इथे मी एक एक करून सगळ्या पापड्या माझ्या टाकून झाल्यात. नंतर संध्याकाळी मी थोडंसं तळून बघितलं की कशी झालं. तर तुम्ही बघू शकता मी तळले तर एकदम असं पटकन फुलल्या पण आहेत आणि खायला पण एकदम मस्त लागतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की मी कशा बनवल्या आणि तुम्हाला आवडल्यात का नाही ते.